शुभ सकाळ मित्रांनो, वाजल्यात 5:30 आणि तो दिवस उजाडला गोव्याच्या ट्रिपचा. खूप दिवसापासून प्लॅनिंग केली होती, म्हणूनच बाप्पाचा आशीर्वाद घेऊनच आम्ही पुढं कंटिन्यू करू असं आम्ही ठरवला. घरातून इतक्या सहज परमिशन भेटेल हे वाटलं नव्हता. व्लॉग शेवटपर्यंत बघा. हा पार्टमध्ये मी टाकणार आहे आणि व्हॉइस ओव्हर देण्याचं कारण म्हणजे एकदम मनासारखे व्हिडिओ आल्याच नाही गाईज. खूप डिसअपॉइंटेड मी यासाठी, कारण की काही अर्धा क्लिप्स तर भेटल्याच नाही. पण व्लॉग टाकायचं म्हणून आता ते एक कन्सिस्टन्सी ठेवावी लागते, म्हणून मी हा व्लॉग टाकतो आहे. पण पुढे गोष्टी चांगल्या आहेत. हा डे 1चा व्लॉग आहे, उद्या डे 2चा व्लॉग येईल, डे 3चा व्लॉग येईल. असंच गाईज व्लॉग पूर्ण पार्टमध्ये येतील. सो पूर्ण बघा, ते तुम्हाला खरंच मजा येईल. गणपती बाप्पा मोरया. गाईज आता इथून गोवा 165 किलोमीटर आहे आणि आम्ही इथे सीएनजी वर थांबल्यावर लाईन लय मोठे, पण दुसरं काय ऑप्शन नाही भाई. जर पुढे नसला राजापूरला तुम्ही ड्रायव्हर सगळा माहिती आहे, म्हणून याला आणले. हे पहिले कॅमेरामॅन होता आमचा, पण आता ड्रायव्हर झाले. आणि अर्जुन आता फ्रेश वगैरे होऊन घ्या थोडंसं आहो काहीतरी, कारण काकी थोडा नाश्ता जास्त दिलेला, म्हणजे जेवणच दिलेला, पण आम्हाला जेवायची पण गरज नाही. आता डायरेक्ट आम्ही संध्याकाळी जेव्हा पोहोचू 4:30पर्यंत, जर आपण आता नॉनस्टॉप केलं 4:30पर्यंत पोहोचू. आता इथे किती टाइमपास होईल त्याच्यावर पण डिपेंड आहे. आणि बघा झोपून उठलाय या धन्नो ड्रायव्हर. आता 341 किलोमीटर चालवले आम्ही टोटल. आणि किती आवर दिल्या गाडीने? 24-25 ब्रेजा यो ॲव्हरेज मी जेव्हापासून घेतले ना तेव्हापासून भेटला. तेव्हापासून पहिल्यांदाच बघितले. आणि यो बघ, उद्या माझा बर्थडे आहे ना, हे बघ गिफ्ट दरवर्षी भेटतो म्हणा गालाव पुढे काय. हा बेकार काम आहे. 4:30पर्यंत आम्ही जरी गोव्याला पोहोचलो तरी पण फ्रेश वगैरे होण्यात आमचा टाईम जाईलच, म्हणून आम्ही विचार केला की आधी जेवून घेऊ, नंतर तिकडे डायरेक्ट आपण जाऊ शकतो बीचवर वगैरे. तर आम्ही या क्लिपमध्ये थोडासा बीप 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 करायला लागला असता, म्हणून मी व्हॉइसच डायरेक्ट कॅन्सल केला. कारण सो अशा प्रकारे आमचा जेवण झाला आहे. आणि आता तुम्हाला तर माहिती आहे आपला एक वस्तू आहे भाई, आपण जाऊ तरी व्हिडिओ नाही करत. बाईला पनीर टिक्का पटला का भाई? मानलं भाई तिकडे मला पटला. मला काहीच नाही आवडलं. मला तो ओके होता. फारच भाई कसा शेट माणूस आहे ना भाई, सवय अर्जुन बघ असं बघत. आम्ही आता फायनली आलो आहोत गोवाला. आणि बघा आता याचा लफडा सुरू झाले नवे. आणि काही क्लिप अशा आहेत त्या ब्लॉग वर टाकासारख्या नाही आहेत. आणि आता इथे अनफिल्टर ठेवून जमत नाही भाई. माझा अवतार बघू शकता कसा आहे. जेव्हा गोवा माग गाईज फायनली पोचलो गोव्याला. आता फ्रेश वगैरे होऊन मार्केटला चाललो आहे. हा आमचा रिसॉर्ट. आलेला गाईज मी एक व्हिडिओ शूट केली होती, अतिशय सुंदर अशी व्हिडिओ आली होती, पण ती पण गायब झाली. धरती निघल गया आसमान निघल गया, माहिती नाही गाईज ट्रॅव्हलिंगला तर खूप म्हणजे खूपच मजा आली. आता दिवसभर एक एक पार्ट तर मी टाकू शकत नाही, आणि गोवाला येताना एवढे भारी सीन होते ते पूर्ण ते कॅप्चर नाही करू शकत. गाईज बाय रोड जर तुम्ही येत असाल ना, तर ती मजा वेगळी असते गाईज. ट्रेनमध्ये आपण जेव्हा आपला मोठा ग्रुप असतो ना, तेव्हा ती मजा ट्रेनमध्ये असते. पण असा पोरापोरांचा 4-5 जणांचा ग्रुप असेल तर गाडी असेल तर एकदमच बेस्ट, कारण की आपल्या मनचा आपण राजा असतो. इथे पार्किंग आहे. आणि आताच गाडी लावून आम्ही निघलोय. 100 रुपये घेतले पार्किंगचे. आता सीझन चालू आहे ना, म्हणून ते जास्त पैसे घेतात, आता कमी असतात. इथं मार्केट आहे पूर्ण, आणि इथं जवळच बीच आहे गाईज. आणि इथं मग यात मी शूज घातलेले, आणि मला या स्लिपवर मग चालायला जमत नाही, खूप स्ट्रगल करतो मी चालताना. आणि हा बघा मार्केट असा.
इथे आल्यावर समजतं की गोवाची एवढी हाईप काय आहे. गोवा फक्त ट्रॅव्हलिंग पुरता किंवा बघण्यापुरता नाही आहे. प्रत्येकाने त्याच्या विषयीमध्ये गोव्याला आलंच पाहिजे. कारण की आपण एकदा बिझी झालो, आपला शेड्यूल लागला की लागलाच. आपल्याला परत वेळ भेटत नाही आणि वेळ जरी भेटला तरी परमिशन मिळणार नाही. आणि इथे येऊन भलतं चलतं काय करू नका, कारण तुम्हाला माहिती आहे इथे खूप सारे स्कॅम पण होतात. म्हणून त्यापासून सावध राहा. आता आमचं काही जेवण वगैरे झालंय का रेस्टॉरंटमध्ये आम्ही यायची कड बिर्याणी खाल्ली आणि मिनी व्हेज खाल्ली आणि व्हेज चांगली होती आणि नॉनव्हेज खराब होती. याचा पहिल्यांदा ऐकायला भेटलाय. नंतर माझी मारामारी होतं 690 व्हेज खायला काहीच माझी मारामारी असतं दरवेळेस. पण आज यांचा एक्सपिरियन्स खराब होता. व्हेज भारी होतं, मग ते सांगतो ना आज व्हेज भारी होता. याही थोडे ट्राय केले माझ्यातून व्हेज आणि हे बोलतात की एकदम खराब होते नॉनव्हेज. कारण नॉनव्हेज स्वस्त होते आणि व्हेज महाग होते, म्हणून व्हेज चांगली होती. काय भाई मागे पण चांगली का? हा मग क्वालिटी प्राइस क्वालिटी गुड्स. तर मित्रांनो, भावाचा आज बर्थडे तर स्पेशल त्याच्यासाठी आम्ही गोव्याला आलोय. ब्लॉग शेवण बोईचाच आहे, पण सध्या आम्ही शूट करत आहे. चला गाईज, थँक्यू मित्रांनो. आणि बघा माझा बर्थडे सेलिब्रेट केल्याबद्दल खास मित्राने भाई फुल जोश मध्ये इकडे बघू शकता तुम्ही. आणि आता सध्या बेडरूम चाललो. तुम्ही केक बघू शकता. कुठलाही बटरस्कॉच फ्लोअर ना भाई? बटरस्कॉच फ्लोअर नाव बघा, SNB एंटरप्राइजेस. थँक्यू गाईज माझा बर्थडे सेलिब्रेट केल्याबद्दल. आणि हा ब्लॉग कोणच्यावर येणार आहे? नाव काय चॅनलचं? बेसिक माइंडेड. गाईज एडिट करू नंतर. तर गाईज आम्ही उद्या निघणार आहोत गोव्याला आणि आज पार सध्या ते एक स्टे होईल. सगळी जमल्याने बघ आदू बद्दली लाईट दिसते का? लाईट चालू कर राजू. पॅकिंग चालू आहे पप्पा. आमचा चेहरा नाही दाखवणार आहे. बघू तुम्हाला माहिती आहे हे खूप ऐतिहासिक झाड आहे. ह्याच्या पाठी खूप मोठा इतिहास आहे. हे ना एका माणसाने लावलेलं. त्याचं नाव आता मला आठवत नाहीये, पण ह्याच्या मागे खूप मोठा इतिहास आहे. आणि थांब